तर आज मी निघालो होतो आपल्या प्रसाद भाऊ संघ, कारण प्रसाद भाऊला त्याची क्रेटा गाडी वॉशिंग करताना एक शूट करायचा होता आणि त्यासाठी आम्ही आलो होतो 99 स्मार्ट वॉशिंग सेंटरला. इथं आलो तर इथं थोडा वेळ लागणार होता, त्यात ऊन जास्त असल्यामुळे गरमलही होत होतं. त्यामुळे दादा मला चल तोपर्यंत काहीतरी थंड पिऊन येऊ. त्यानंतर आलो आम्ही मस्तपैकी थंडगार ताक प्यायला, ताक बीक घेतला आणि त्यानंतर परत आलो तर तोपर्यंत गाडी वॉशिंग साठी घेतली होती. मग लगेच मला गाडी वॉशिंग करताना ज्या क्लिप लागत होत्या ते शूट करून घेतल्या. गाडी वॉश झाली, पण आम्हाला गाडी चढावरून खाली उतरताना एक क्लिप शूट करायची होती, पण त्यासाठी आम्हाला चांगलं लोकेशनच भेटाना. त्यानंतर ती क्लिप शूट करायला आम्ही आलो कोहिनूर मॉलला. मग इथं पण आम्हाला जे क्लिप शूट करायचे होते ते क्लिप शूट करून टाकले आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यावर सहज या लोकेशन वर नजर गेली तर म्हणलं कोहिनूर मॉल पेक्षा हे लोकेशन भारी होतं. मग इथं पण शूट घेऊन टाकला आणि सगळ्या क्लिपचं शूट मी एकदम नॉर्मल एडिट केलेला आहे. आता सगळ्या शूटचा मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. शूट झाल्यानंतर मी निघालो मित्रांसंग, कारण पोरांनी आज व्हेज बिर्याणीचं नियोजन केलं. लोकेशनला आलो तर आपल्या राजभाऊचं काहीतरी वेगळंच चालू होतं. भाऊ म्हणत होता चला तुम्हाला 50 रुपयात बोटीत फिरून आणतो. म्हणलं तूच बांधलेल्या बोटीने फिरतोय, तुला जर 50 दिले तर मग करतो आम्हाला सगळं तळ फिरून आणायचा. आता सगळेजण एकत्र आल्यावर असं काही ना काही कुठं ना करते. पोरं म्हणले आज राजाला भिजवायचं, म्हणलं भिजवा मग. असा पण गडी आज तावडीत गावलाय. आता आम्ही ज्या लोकेशनला आलोय त्याचा व्लॉग मी आधी पण अपलोड केलेला आहे आणि तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आणि मला फॉलो करून टाका. उशीर झाल्यामुळे सगळ्यांनाच भूका लागल्या होत्या आणि सगळेजण असे हातात प्लेटा घेऊन बसले होते. बाबूजी, हाँ भंडारा करा दो। भंडारा? हाँ हाँ, बाबा लोगों खा लेंगे यही। कितने में करते हो? 200 में 11 बाबा खाएंगे, अच्छा। 100 में 5 बाबा खाएंगे मालिक। आता व्हेज बिर्याणीचं नियोजन पण एकदम कडक झालतं आणि व्हेज बिर्याणी पण एकदम क्वालिटी झालती, त्यात काय वादच नाही. त्या दिवशी नान्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूला जेवत होते ना. म्हणजे एकाच तालुक्यातून आलेले आणि एकसारखा विचार करणारे हे सगळे बकासूर. तर भावना आजचा व्लॉग इथं सेंड करतो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपले जमते कीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.